नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चे दोघांचे सेफ स्कोर बघणार आहोत. बाळांनो, सेफ स्कोर म्हणजे काय असतं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचे मार्क्स आणि तुमची शिफ्ट नक्कीच कमेंट करा. मी प्रयत्न करेल की प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय करण्याचा. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्या जातील बाळांनो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, चला बघूया शिफ्ट वाईज सेफ स्कोर. बाळांनो बघा, आता सेफ स्कोर म्हटला की तुमचा शिफ्ट वाईज येणार. ठीक आहे, कारण 11 एप्रिलच्या विद्यार्थ्यांचा वेगळा सेफ स्कोर असेल, 12 एप्रिलच्या विद्यार्थ्यांचा वेगळा सेफ स्कोर असेल, है ना. सेफ स्कोर म्हणजे काय असतं नेमकं? सेफ स्कोर म्हणजे बाळांनो मिनिमम सेफ मार्क्स रेंज टू गेट इनटू गुड कॉलेज. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमचं सीओईपी आहे फॉर एक्झाम्पल, है ना, सीओईपीचं सीएस आहे, या ब्रांचमध्ये जाण्यासाठी आता सेफ स्कोर काय असू शकतो बाळांनो? या ब्रांचमध्ये जाण्यासाठी तुम्ही कन्सिडर करा 150 ते 170 किंवा 180 मार्क हा तुमचा सेफ स्कोर आहे. एवढ्या मार्क्समध्ये जर तुमचे मार्क्स आले तर तुमचा एक सेफ स्कोर झाला बाळांनो, है ना. तर हा झाला आता सीओईपीचा. पण आपल्याला ओव्हरऑल एक मीडियम लेवल कॉलेजचा सेफ स्कोर बघायचा आहे बाळांनो, जेणेकरून एक जेमतेम चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आणि त्याचा सेफ स्कोर किती असेल. ठीक आहे, आता सेफ स्कोर शिफ्ट वाईज पण असेल बाळांनो, कॅटेगरी वाईज पण असेल. फॉर एक्झाम्पल एक मीडियम लेवल कॉलेज आहे बाळांनो, मी मीडियम लेवल कॉलेज बद्दल बोलतोय. ठीक आहे, मीडियम लेवल कॉलेज, ठीकठाक कॉलेज, चांगलं कॉलेज. ठीक आहे, मी खूप टॉप लेवल कॉलेज पण नाही इथं बोलणार आहे बाळांनो, खूप लो लेवल पण नाही बोलणार आहे. ठीक आहे, एक ऍव्हरेज चांगल्या कॉलेजमध्ये जिथं कमीत कमी 6 लाखाचं 6 LPAचं ऍव्हरेज पॅकेज असेल बाळांनो, अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुमचा किती स्कोर असला पाहिजे तुमच्या शिफ्टनुसार ते आपल्याला बघायचंय. आता फॉर एक्झाम्पल मी 11 एप्रिल म्हणतोय, 11 एप्रिलचा शिफ्ट 1. ठीक आहे, शिफ्ट 1 मध्ये पण ओबीसी येईल बाळांनो, ओपन येईल, त्यानंतर SC ST येईल, त्यानंतर NT येईल, SCBC येईल, EWS येईल, प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, है ना. आपल्याला प्रत्येकाचा बघायचा आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी बघूया बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT ब्रांच पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटेज होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का? योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवून घेतली काउन्सिलर कडून, योग्य ऍडमिशन प्रोसेस केली, योग्य कॅप राऊंड खेळले बाळांनो, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केले, कुठं कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ओरिजिनल कुठं द्यायचे, डुप्लिकेट कुठं द्यायचे, सगळ्या गोष्टींना व्यवस्थित समजून घेतलं आणि कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज क्रॅक झालं बाळांनो. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटेज होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये. का माहिती? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. ठीक आहे, जर तुम्हाला 350 कॉलेजेसची आयडिया आहे तर तुम्ही स्वतः करून घ्या. जर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कोणतं डॉक्युमेंट कुठं द्यायचं असतं, कसा फॉर्म भरायचा असतो, सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर तुम्ही स्वतः करून घ्या. ठीक आहे, पण जर नाही माहित तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, प्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन केला जातो बाळांनो, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी तुमच्या सोबत असतील बाळांनो. ठीक आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. तेच पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट सुद्धा बनवतात बाळांनो. फॉर एक्झाम्पल तुमचे किती पर्सेंटाइल आहेत, कोणती कॅटेगरी आहे तुमची, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन बघताय, कोणत्या ब्रांचमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची असते, जेणेकरून कमी मार्क्सला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. जरी तुमच्या हाय मार्क्स आले असतील बाळांनो, ओव्हर कॉन्फिडन्स नका हो, 50% काम अजूनही बाकी आहे बाळांनो. आणि जरी लो मार्क्स आले असतील, खचून नका जाऊ, 50% काम अजूनही बाकी आहे. जरी हे 50% व्यवस्थित केलं तर आपण एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली तर बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर प्लीज व्हॉट्सअप करा. प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडून पॉसिबल नाही बाळांनो, प्लीज व्हॉट्सअप करा, कारण हा माझा स्वतःचा नंबर आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला मी नक्कीच रिप्लाय करेल. आता जी चूक केली बाळांनो, तुम्हाला नेक्स्ट 4 वर्ष तर रिग्रेट करायचं आहे, त्यानंतर सुद्धा रिग्रेट होतो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता शिफ्ट वाईज मी एका शिफ्टचं नाही सांगत बाळांनो, मी शिफ्ट मध्ये काही कॅटेगरीज टाकून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल काही इझी शिफ्ट होत्या बाळांनो, है ना, काही मॉडरेट शिफ्ट होत्या, काही तुमच्या टफ शिफ्ट होत्या. आता आपण असं करू का, इझी शिफ्टचा सेफ स्कोर काय असू शकतो कॅटेगरी वाईज, मॉडरेट शिफ्टचा काय असू शकतो आणि टफ शिफ्टचा काय असू शकतो, हे जरी समजलं आपल्याला तरी आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार समजून जातं. आता तुमची कॅटेगरी इझी, तुमची शिफ्ट इझी मध्ये येते का मॉडरेट मध्ये येते का टफ मध्ये येते, हे नक्कीच एकदा चेक करा बाळांनो. ठीक आहे, आता हे मी एप्रिलचं सांगतोय. कशात सांगतोय? एप्रिलचं. एप्रिलच्या इझी शिफ्ट कोणत्या होत्या बाळांनो? 11 एप्रिल शिफ्ट 1, 17 एप्रिल शिफ्ट 2, 20 एप्रिल शिफ्ट 1, या इझी शिफ्ट होत्या बाळांनो एप्रिलच्या PCMच्या. ठीक आहे, PCBच्या इझी शिफ्ट कोणत्या होत्या बाळांनो? 21 एप्रिल, 23 एप्रिल आणि 26 एप्रिलच्या शिफ्ट 1, शिफ्ट 2 इथं बघू शकता तुम्ही. या तुमच्या इझी शिफ्ट होत्या PCBच्या बाळांनो, एप्रिल शिफ्टच्या. आता एप्रिल शिफ्टच्या मे शिफ्टच्या इझी शिफ्ट कोणत्या आहेत बाळांनो? मे शिफ्टच्या
हे आहेत PCMच्या आणि हे आहेत PCBच्या बाळांनो. 20 मेची शिफ्ट 1 इझी होती बाळांनो तुमची, 14 मेची शिफ्ट 1 इझी होती, 20 मेची शिफ्ट 2 तुमची इझी होती आणि 10 मेची शिफ्ट 2 तुमची इझी होती बाळांनो. ठीक आहे, आता हे झालं इझी शिफ्ट बाळांनो. इझी, मॉडरेट, टफ मध्ये आपण इझी शिफ्ट बघितल्या गेल्या आपल्या एप्रिलच्या पण आणि मेच्या पण. गोष्ट समजते. आता आपण मॉडरेट आणि टफ बघूया. टफ शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, एप्रिलच्या 13 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, 15 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, 16 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, 17 एप्रिलची शिफ्ट 1 टफ होती, 18 एप्रिलची शिफ्ट 1 टफ होती, 20 एप्रिलची शिफ्ट 2 टफ होती. हे झालं आता PCMचा. PCBच्या या सगळ्या शिफ्ट तुमच्या टफ होत्या बाळांनो. ठीक आहे, आता उरलेल्या जेवढ्या पण शिफ्ट आहे इझी आणि टफ बघितलं गेलं. उरलेल्या आता ये मेच्या बघायचं राहिलं ना. मेच्या तुमच्या या सगळ्या इझी होत्या बाळांनो. 12 मेची शिफ्ट 1, 13 मेची शिफ्ट 1, 15 मेची शिफ्ट 1, 15 मेची शिफ्ट 2, 18 मेची शिफ्ट 2, 19 मेची शिफ्ट 1, 19 मेची शिफ्ट 2 या सगळ्या तुमच्या काय होत्या टफ होत्या. ठीक आहे, या झाल्या PCMच्या. PCBची तुमची ही टफ होती बाळांनो. आता आपण काय बघितलं बाळांनो, इझी शिफ्टचे तुमचे एप्रिलच्या आणि मेच्या दोघांच्या बघितल्या गेल्या. PCMच्या पण बघितल्या, एमच्या पण बघितल्या, बीच्या पण बघितल्या, मेच्या पण आपण PCMच्या पण बघितल्या, PCBच्या पण बघितल्या. आता इझी झालं. सेम गोष्ट आपण टफ साठी पण केली बाळांनो. आता आपल्याला मॉडरेटसाठी जेवढ्या पण उरलेल्या आहेत बाळांनो शिफ्ट, या शिफ्ट मधून जेवढ्या पण शिफ्ट उरल्या त्या सगळ्या मॉडरेट होत्या. गोष्ट समजते. ठीक आहे, आता इझी शिफ्ट, मॉडरेट शिफ्ट, टफ शिफ्ट हे तुम्हाला समजलं. आता रिमेनिंग जेवढ्या आहेत ते मॉडरेट आहेत बेसिकली. ठीक आहे, आता तुमची शिफ्ट इझी मध्ये येते का मॉडरेट मध्ये येते का टफ मध्ये येते एवढं समजलं तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, इझी शिफ्टचा तुमचा सेफ स्कोर किती असेल. आता इझी शिफ्ट जेवढ्या पण आहेत, जेवढ्या पण तुमची शिफ्ट जर इझी मध्ये असेल बाळांनो, तुम्ही हे बघणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ओपन साठी कमीत कमी 90 मार्क तुम्हाला लागतील बाळांनो. मी मार्क सांगतो इथं है ना. एक मीडियम लेवल किंवा एक चांगल्या लेवलमध्ये, मीडियम टू टॉप मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकतात बाळांनो. टॉप नाही. COP, VGT, वालचंद, PHT, VIT, केस मॅडी सांग, ताडोबाल, SPIT या कॉलेजेस बद्दल मी बोलत नाही. यांचा सेफ स्कोर खूप चांगला जास्त असतो बाळांनो. या व्यतिरिक्त जे याच्या खालचे जे कॉलेजेस येतात बाळांनो, त्यांचा सेफ स्कोर, ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज कमीत कमी 6 लाख रुपये असतं. 6 लाख रुपये ऍव्हरेज, हायेस्ट तुम्ही 20-25 पण काढू शकतात, 20-25 लाख रुपये है ना. ओबीसी बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुम्हाला 80 मार्क इथं लागतील बाळांनो. SC ST बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, इथं तुम्हाला 60 मार्क लागतील. NT बद्दल बोलायचं झालं तुम्हाला इथं 75 मार्क, 70 मार्क कन्सिडर करा तुम्ही है ना. SC BC आणि EWS बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 75 मार्क तुम्हाला इथं लागतील. ठीक आहे, सॉरी ओबीसी पेक्षा जास्त असतात, 85 मार्क तुम्हाला इथं लागतील. हे झालं तुमचं इझी शिफ्टचं बाळांनो. ठीक आहे, इझी शिफ्ट मध्ये तुमचा सेफ स्कोर किती असेल बाळांनो, एवढा स्कोर आला तर तुम्ही सेफ रिजन मध्ये तुम्हाला आरामात या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटेल. याच्यापेक्षा कमी असेल बाळांनो तरी घाबरून जाऊ नका. योग्य काउन्सिलिंगने, योग्य कॉलेज लिस्टने तुम्हाला मीडियम लेवलच्या वरती कॉलेजेसच्या मध्ये ऍडमिशन भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, व्यवस्थित कॉलेज लिस्ट खूप जास्त मॅटर करते त्यासाठी. जर टफ शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे, ओपन साठी 70 मार्क बाळांनो, फक्त 70 मार्क आले असतील तुम्ही एक मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये आरामात जाणार बाळांनो. आणि हे आपण कशाचं म्हणतोय, टेक ब्रांचेस बद्दल बोलतोय. ठीक आहे, CS IT बद्दल है ना. प्लीज या गोष्टीला समजून घ्या. ओबीसी बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो 60 मार्क तुम्हाला लागतील है ना. SC ST बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो तुम्हाला 50 मार्क लागतील. NT बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो इथं तुम्हाला 55 मार्क लागतील. ठीक आहे, हा. आणि SC BC आणि EWS बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो 65 मार्क तुम्हाला इथं लागतील. हे झालं टफ शिफ्टचं. आता सगळ्यात जास्त ज्या शिफ्ट होत्या त्या मॉडरेट होत्या बाळांनो. मॉडरेट शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं, ओपन साठी 80 मार्क लागतील बाळांनो. जरी याच्यापेक्षा कमी असेल घाबरू नका, आपण पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला एक मीडियम लेवल कॉलेजमध्ये डेफिनेटली CSIT मध्ये ऍडमिशन भेटेल. ठीक आहे, काउन्सिलिंगने जर तुम्हाला 3 लेवल कॉलेजेस बद्दल बोलू, टॉप, मीडियम, लो. जर तुम्हाला लो लेवल कॉलेज नॉर्मली भेटणार असेल ना, काउन्सिलिंगने तुम्हाला मीडियम भेटेल बाळांनो. जर तुम्हाला मीडियम भेटणार असेल ना, काउन्सिलिंगने तुम्हाला टॉप भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आता ओबीसी साठी कमीत कमी 70 मार्क बाळांनो. SC ST साठी कमीत कमी 55 मार्क. NT साठी कमीत कमी बाळांनो इथं तुम्हाला 65 मार्क लागतील. आणि SC BC EWS साठी तुम्हाला कमीत कमी इथं 75 मार्क लागतील बाळांनो. हे झालं तुमचं सेफ स्कोर इझी, मॉडरेट, मीडियम नुसार. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सुद्धा नाही माहित बाळांनो. तुम्ही ऑन अँड ऍव्हरेज एवढे पर्सेंटाईल कन्सिडर करू शकतात बाळांनो तुमच्या मार्क्स नुसार. ठीक आहे, एवढे पर्सेंटाईल. ठीक आहे, एवढे मार्क्स, एवढे पर्सेंटाईल है ना. इझी मॉडरेट नुसार बदलत असतात त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. हे झालं तुमचं शिफ्ट वाईज सेफ स्कोर बाळांनो. आपण अटेम्प्ट 1 चे पण बघितले आणि अटेम्प्ट 2 चे पण बघितले. आय होप सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असेल तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि मी गॅरंटी देतो बाळांनो, योग्य काउन्सिलिंग आणि योग्य कॅप राऊंड्स, योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवते. 50% काम फक्त हेच असतं बाळांनो तुमचं
है ना. 50% काम असतं रिझल्टचा वाट पाहणं, एक्झाम देणं, रिझल्टचा वाट पाहणं, आणि 50% काम असतं योग्य डॉक्युमेंटेशन करणं, योग्य काउन्सिलिंग करणं, योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, योग्य कॅप राऊंड खेळणं, योग्य स्पॉट राऊंड खेळणं, योग्य मॅनेजमेंट राऊंड खेळणं. या सगळ्या गोष्टी 50% असतात. 5 महिने का ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे तुमची, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, है ना. तोपर्यंत आम्ही सोबत राहू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल तुम्ही मला नक्की विचारू शकतात. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो. 1,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली. नक्कीच विश्वास ठेवू शकतात. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया बाळांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.